शिक्षणासाठी पालघरच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सध्या सुरू आहे। नदीवर पूल नसल्याने शाळेकरता नदी प्रवाहातूनच प्रवास करताना दिसतायत विद्यार्थी। हे भीषण वास्तव आता समोर आलेले आहे। टायरवर या ठिकाणी एकाच टायरवर 4-4 विद्यार्थ्यांना बसवलं जातंय। पाठीवरचं दप्तर आहे आणि या नदीतूनच वाट काढत विद्यार्थी शाळेत पोहोचतात। अतिशय भीषण असं हे सगळं वास्तव आहे। देशाची एका बाजूला डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे मात्र या नदी प्रवाहात 2 गावांना 2 ठिकाणांना जोडणारा साधा पूलही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरच्या विक्रमगडमध्ये नाहीये। याला शोकांतिकाच म्हणायला हवी। ग्रामीण भागातील विद्यार्थी आपला जीव अक्षरशः मुठीत घेऊन हा प्रवास करताना दिसतायत। जीवघेणा प्रवास करत शिक्षणाचे धडे हे गिरवले जात आहेत। गावातील विद्यार्थी शिक्षणाकरता ही जी दिसतीये ती आहे पिंजाळ नदी वाकी इथली, आणि ही पिंजाळ नदी पार करण्याकरता ना इथं कोणता साकव आहे ना पूल आहे। एका टायरवर 4-4 विद्यार्थी बसवले जातात आणि या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेपर्यंत सोडलं जातं। असा जीवघेणा प्रवास, पाण्याचा प्रवाह सुद्धा आपण पाहतोय किती जोरदार पाण्याचा प्रवाह या ठिकाणी सुरू आहे आणि जीव आपला अक्षरशः टांगणीला लावून या ठिकाणी विद्यार्थी हा प्रवास करताना दिसतात। रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता इथं? याच्यावरच। आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते। पोरांसाठी पाहिजे तसं दाखवून इथं झालं असता, पोरांना पण बरं झालं असतं। तू रोज शाळेत कसं येतो मग इकडे येताना? टोपेवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।